नमस्कार मंडळी, आपल्या सासूच्या शिदोरी या चॅनेलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एकादशी आहे. एकादशीसाठी आमच्याकडे आज भगर आणि आमटीचा बेत आहे. तुम्हाला आज भगर कशी करायची सोप्या पद्धतीने ते दाखवतोय. तेल टाकलं, त्यात थोडेसे जिरे टाकले, पण जिरे ना असे घ्यायचे खरकटे जिरे. उपवासासाठी खरकटे जिरे वापरायचे नाही. हात टाकतो मसाल्याच्या डब्यातले वापरायचे नाही. भगर घेतली, भगर धुवून घ्यायची आणि जिरे फुलले की त्याच्यामध्ये भगर टाकायची. ही एकच कप भगर घेतलेली. हो, 1 कप भगर 2 जणांना बरोबर हे करतो. कप थोडासा मोठा होता, खूप छोटा कप नव्हता. ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची, म्हणजे ती मोकळी होते. शिजते पण पटकन. शिजते पण मोकळी होते, गचका होत नाही तिचा. फुलते बी चांगली तेलात असल्यामुळे. आणि पण एक काम करायचं, भगर आमटी कोणती पण भाजी करताना गरम पाणी टाकायचं. गरम पाण्याची चव वेगळीच लागते. थंड पाणी कधीच टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं. आता ही आपण फक्त जिरे आणि मीठ हो हो एवढंच टाकून भगर हा, करतो. जिरे आणि मीठ टाकायचं. बस उपासाला फक्त जिरेच चालतात. असं हे बघ, अशी आता तेलात परतवली ना की ती अशी मस्त फुलते, मोकळी होते. आणि ती चांगली अशी हलवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये उकळतं पाणी टाकायचं, म्हणजे पटकन शिजते पण आणि मोकळी पण होते. चवीला बी छान लागते. थंड पाणी कधीच टाकायचं नाही त्याच्यामध्ये. आपल्याकडे इलेक्ट्रिकची किटली आहे, त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलं. त्याच्यात बुडेल एवढं पाणी टाकलंय आपण. हो हो भगर पूर्ण होईपर्यंत. आणि पटकन गरम पाण्यामुळे पटकन शिजते, पटकन फुलते. 10 मिनिटात भगर होऊन जाते. आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकून पण चांगलं हलवून घ्यायचं. अगदी थोडं, जास्त खूप मीठ खारट कधीच करायचं नाही. थोडंसं लागेल अंदाजाने मीठ टाकायचं. वर मीठ टाकलं तर सगळ्या बाजूनी हलवून घ्यायचं. हलवून घेतली तर मग त्याच्यावर झाकण ठेवायचं. 1 तास असं उकळायला लागलं झाकण ठेवलं, म्हणजे पटकन शिजून जाते. ओके. समोर आपण शेंगदाण्याची आमटी करणार आहे. शेंगदाणे घे, भाजलेले शेंगदाणे घे. भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. 2 जणांच्याला एवढेसे शेंगदाणे पुरे होऊन जातात आमटीला. त्याच्यात हिरव्या मिरच्या घ्यायच्या. त्याला झिरकं पण म्हणतात ना. हो, याच आमटीला म्हणतात ना झिरकं. झिरकं म्हणतात. आता याच्यामध्ये मी किती थोडीशी तिखट जरा बरी वाटते म्हणून 4 8 मिरच्या घेतल्या. आणि आता आपण त्याच्या बरोबर मीठ घेणार आहोत. वाटताना मिरच्याच्या बरोबर अंदाजे मीठ घेणार आहोत. आणि जिरे बी वाटणारा घेणार आहे. थोडेसे जिरे टाकले. आज आपण आमटी अशी करणार आहे, त्याच्यात आमसूल बी टाकणार आहे आणि चवीपुरतं गोड बी टाकणार आहे. म्हणजे थोडीशी गोड आंबट लागेल. आधी मिरच्या घ्यायच्या, त्याच्यानंतर मीठ घ्यायचं, जिरं घ्यायचं. आधी याला एक गरका दिला की मग छान मिरची वाटून जाते. मीठ द्यायला लागतं, नंतर शेंगदाणे टाक. आता याची थोडीशी बारीक झालं तर मग त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून द्यायचे. पाणी टाकून वाढ. आता हे लसूण नाही, हिरवी मिरची. तर लसूण टाकायचं नाही, लसूण उपासाला चालत नाही. हिरवी मिरची, मीठ, जिरं आणि शेंगदाणे हे चांगले एकजीव वाटून घ्यायचे. त्याला तेल टाकलं थोडंसं. तेल तापल्यावर जिरे. ते आपण वाटण्यात बी टाकले, याच्यात बी टाकले.
तर जरा चवदार लागतात. त्याच्यात बी आपण तेलामध्ये पण थोडीशी जिरे टाकली. थोडं जास्त तेल तापवायचं नाही, नाही तर मग पटकन काळे होऊन जातात जिरे. एवढं तेल फुललं याच्यामध्येही टाकून द्यायचं. याच्यामध्ये बी कधीच थंड पाणी टाकायचं नाही, गरमच पाणी टाकायचं. गरम पाण्याने छान चव येते. आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आमसूल आणि थोडंसं गोड टाकणार आहे, म्हणजे त्याच्यामुळे थोडीशी गोड आंबट लागणार आहे. आमसूल भिजवायचं नव्हतं का आपलं? नाही, आपला हा आमसूल जास्त वाळलेला नाही, ओलाच आहे थोडासा, त्याच्यामुळे काही गरज नाही. आणि हे एवढंसं गूळ टाकलं आणि त्याला उकळी आली की त्याच्याबरोबर खायचं. उकळी फुटली की 5 मिनिटं उकळू द्यायचं. थोडं अजून पाणी टाकायची गरज आहे? हो, आपल्याला टाकू थोडस. ते मिक्सरचं जे भांड असतं ना, ते पण धुवून चोळून सगळं टाकायचं, म्हणजे काहीच वाया जात नाही. गरम पाण्याने कटकट उकळी फुटून जाते. जास्त घट्ट करायची नाही, जास्त पाण्यासारखी पातळ बी करायची नाही. परफेक्ट आहे कन्सिस्टन्सी. हे अशी असली की मग बगर आमटी बरोबर चांगली लागते. मग आता हिला उकळी येऊ द्यायची ना? हो, आता ही गरम पाणी झालेली ना, तर थोडी एक उकळी फुटली, एक बारीक गॅस करायचा, एक 5 मिनिटं उकळू द्यायचं. त्याच्यात काही एवढं शिजण्यासारखं काही जर उकळले की ती छान लागते. 5 मिनिटं उकळले तरी होऊन जाते. आणि आता भगर पण झाली असेल आपली. हो, बगर पण बघूया. हे बघ, बगर पण मस्त फुलली. हो, मोकळी झाली, बगर पण झाली. जास्त कचका होत नाही, काही नाही, एकदम सुंदर झालेली आहे. हिला वाटल्यास आपण वरून कोथिंबीर वगैरे नाही, टाकायला. कोथिंबीर उपासाला काही जण खातात, काही जण नाही खात. त्याच्यामुळे नाही टाकायची. त्याला आवडेल त्याने टाका, आवडत ज्याच्याकडे खात असेल त्याने टाका, नसेल खात तर टाकू नका. काही भागामध्ये टाकतात, काही भागामध्ये टाकत नाही. झाली आता आपली भगर तयार आहे. आता आपण ताट तयार करणार आहे. उपवासाचं लिंबाचं लोणचं आहे तोंडी लावायला. याचा पण वेगळा व्हिडिओ आपण टाकू लिंबाच्या लोणच्याचा. हो, मस्त फुलली आहे बघा, एकदम वाफळती बघा दिसते. खूप अशी मोकळी सुंदर आणि ती चांगली स्वच्छ धुवून घेतल्यामुळे पांढरी शुभ्र पण आलेली आहे. आणि इकडं बघ असं हे उकळलंय चांगलं. असं उकळतं मस्तपैकी गोड आंबट शेंगदाण्याची आमसूल टाकलेली बघायला टाकू मसाला खायची. एकादशीचं ताट तयार आहे.